मदन सिंग बहेस आमच्या मालकानं दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार काम केलेले पैशासाठी आम्ही उपोषणला बसलो. कलावतीबाई पंडितराव मोरे दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार यांनी काम केलेले पैसे द्यायला पाहिजे. स्मिता गणेशराव कळकेकर, मी गणेशराव कळकेकर यांची मुलगी बोलते. माझ्या वडिलांनी शनिवार आणि रविवारचे जे एक्स्ट्रा जॉब केलेला आहे त्या संदर्भात आम्हाला आणखीनही काही फंड मिळालेला नाही. तो फंड आम्हाला मिळावा म्हणून आम्ही हे उपोषण करत आहोत. कुठे वडील होते तुमचे कामाला? 82 मध्ये कामगार विभागामध्ये, सार्वजनिक बांधकाम विभाग, नांदेड. आपल्या वतीने या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन तसेच गेट बंद आंदोलन करण्यात येत आहे. काय मागणी आहेत, काय सांगणार आहात? आता आमचं हे जे आंदोलन आहे चालू, तर आजचा 3रा दिवस आहे. आम्ही 3 दिवसापासून मागेल या ठिकाणी बसून आहोत. मागणी आमची अशी आहे की दुसरा शनिवार आणि चौथा शनिवार ह्या शासकीय सुट्ट्या असतात आणि शासकीय सुट्ट्याच्या दिवशी आमच्या सर्व कर्मचाऱ्याकडून काम करून घेण्यात आलेलं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून. तर आम्ही शासनाकडे या संदर्भात तुम्ही जे काम करून घेतलं दुसरा आणि चौथा शनिवारचं त्याचे जे पैसे आहेत, देयक आहे, जे बिल आहे, ते त्या मागणीच्या संदर्भात आम्ही शासनाकडे बसलो होतो, मागणी केली होती, परंतु शासनानं ती मान्य केली नाही. त्यामुळं आम्हाला न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागला. म्हणून आम्ही उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद इथे याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचा निर्णय दिनांक 10/2/2021 रोजी माननीय न्यायाधीशांनी दिलेला आहे आणि न्यायाधीशांनी त्याच्यात असं म्हणलेलं आहे की दुसरा आणि चौथा शनिवार शासनाच्या सुट्ट्या असल्यामुळं आणि या लोकांनी काम केलं तर त्या कामाचा मोबदला यांना देय आहे आणि एका वर्षामध्ये 45 दिवस ग्राह्य धरले. न्यायालयानं स्वतः ग्राह्य धरले 45 दिवस. तर त्या 45 दिवसाला ग्राह्य धरल्यामुळं न्यायालयानं सांगितलं की हे पैसे तुम्ही याला कालेल कर समितीच्या नियमाप्रमाणे दुप्पट कर दरानं द्या. आता ते द्या म्हणलं न्यायालयानं, परंतु या ठिकाणी जे प्रशासन आहे, प्रशासन हलगर्जीपणा करत आहे आणि शासनाने GR काढलेला आहे 2020 फेब्रुवारी महिन्यामध्येच आहे त्यांचा 2020ला आदेश आहे. तर त्याच्यामध्ये त्याने वाटप करा म्हणून पैसेही पाठवलेत आम्हाला 38,94,000 रुपये. परंतु प्रत्यक्षात या ठिकाणी कर्मचाऱ्यांना ते पैसे देण्यात आले नाही. यांनी केलेल्या कामाचं मोजमापसुद्धा त्यांनी केलं नाही. 2-2 हजार 4-4 हजार काही लोकांना वाटप केले आणि काही लोकांना तर 65 लोकांना तर 1 रुपया दिला नाही. तर ते 38 लाख गेले कुठे? मग ते 38 लाख रुपये यांनी वाटून खाल्ले अधिकाऱ्यांनी स्वतः आणि आता त्याचा हिशोबसुद्धा यांनी शासनाला दिलेला नाही. कोण आहे ते अधिकारी? या ठिकाणी जे आस्थापनेवर काम करणारे जे लोक आहेत डिव्हिजनला, ते दोषी आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही सगळं तयार केलं. पोलीस स्टेशनला आमची कंप्लेन आहे, आम्ही फिर्यादी आहोत पोलीस स्टेशनमध्ये. संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या आंदोलनाची धसकी घेऊन त्यांनी पळ काढलेला आहे अशी चर्चा आहे, काय सांगणार आहात? नाही, बरोबर आहे. या ठिकाणचे जे एसी आहेत तर एसी 3 दिवसापासून गैरहजर आहेत. एसी 3 दिवसापासून गैरहजर आहे तर ते कार्यालयात येत नाहीत. आणि आंदोलन हा जो मुद्दा आहे कुठलंही असो, आमचंच म्हणून नाही, जे आंदोलनं ज्या कार्यालयाच्या पुढं होतात तिथं एमर्जन्सी लागू होते आणि एमर्जन्सी काळामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याला सुट्टी वगैरे घेता येत नाही. तरीसुद्धा हे या ठिकाणी येत नाहीत आणि यांनी कायद्याचा भंग केलेला आहे. जो शासकीय नियम आहे की बाबा कार्यालयाच्या समोर आंदोलन, उपोषण, धरणे हे जे काही चालू असेल तर तुम्हाला तिथून त्या कार्यालयातून बाहेर पडता येत नाही. त्यांच्याशी चर्चा करावी लागते, त्यांचे म्हणणं ऐकून घ्यावं लागतं. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं जर सत्य असेल तर त्या संबंधामध्ये त्यांनी योग्य ती कारवाई करावी लागते आणि त्यांचा जो काही मागणी आहे ती निकाली काढावी लागते. परंतु या ठिकाणी तसं होताना दिसत नाही आपल्याला.